सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला काय वाटते आम्ही हदगावला निघालो का? तर तसं काही नव्हतं. तर आमच्या इथे ना महादेवाची पंगत होती, त्याच्यासाठीच ते सामान घेऊन आम्ही निघालो होतो. तर सोमवारी कार्यक्रम होता. तर आम्ही आलो होतो श्री अमृतेश्वर संस्थान हरदडा इथे. तर इथे जातानाच पहिल्यांदा दत्त महाराजांची अशी छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर समोर गेलं की असं मोठं वडाचं एक झाड आहे आणि समोर आहे मोठं असं मंदिर. तर मंदिर खूप सुंदर आहे. तर बरेच दिवसांचं ठरलं होतं की कार्यक्रम करायचा, पण काही ना काही कारणास्तव होतच नव्हतं. मग त्याच्यामुळे आम्ही आता पाडव्यापर्यंत राहणारच होतो. तर मग सगळे म्हणाले की करून घेऊत, म्हणून मग कार्यक्रम केला. तर पूजा ते आम्ही सगळं करून आलो होतो मस्तपैकी. आणि स्वयंपाक पण होता तिथं ठेवला होता, आचारी वगैरे लावला होता. आणि स्वयंपाक झाल्यानंतर 12च्या नंतर परत आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो नैवेद्य दाखवण्यासाठी. महादेव मंदिरामध्ये म्हणजे बाजूला ना 1-2 लग्न पण होते आणि दुसरे पण जणांनी असेच कार्यक्रम पण ठेवलेले होते. म्हणजे असे नेहमीच असतात तिथे, लग्न पण होत असतात आणि कार्यक्रम पण नेहमी होत असतात. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो समोर हनुमान मंदिरामध्ये. छोटंसं इथं हनुमान मंदिर पण आहे समोर महादेव मंदिराच्या. तर यांनी अशी पूजा ती केली तिथं. आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर मग मागच्या साईडला ना तुळस आहे. तर तुळशीची पण पूजा केली आणि त्याच्यानंतर तिथं गाई पण होत्या 2 बांधलेल्या आणि गाईची पण पूजा केली. नंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला. तर असा हा व्हिडिओ होता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेवणात म्हणसाल तर बनवलं होतं आलूची भाजी, शिरा, पोळी, वरण भात होता. तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.